पेट्रोल डिझेल संदर्भात मोदी साहेबांनी आवाहन केलं. आपले तापे जे आहेत मंत्र्यांचे ते कमी होणार आहेत कारण गाड्या भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. आमच्या ताफ्याची काही काळजी करू नका. आम्हाला ताफा नाही दिला चालतं. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. एक चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहे. आपल्या जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे तिचा वापर करून आपण गॅसमध्ये कटोती करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशातले पैसे आपल्या देशात राहावे. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे. यामागे आपली आर्थिक स्थिती डबघाईला येते असं वाटते का? म्हणजे बचतीचा सल्ला दिलाय पीएमनी आपल्या. मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजींनी या देशाला दिला होता. हा सल्ला अनादी कालापासून आपल्या अनेक त्या काळच्या आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आपल्या संस्कारात हे आहे बचत केली पाहिजे. महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं. त्यामुळे मला असं वाटतं नाही निवडणुकीचा काही संदर्भ नाही आहे. त्यांनी मोठी टीका केली याच्यावर. कोणी? हे शांतपण मोदींना निवडणुकीनंतरच आलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्ही काय पुन्हा राहुल सांगितलं गांधी राहुल गांधीला विदेशात जायचं असेल म्हणून ते बोलले असतील. अमिडे कंपनीकडून दंड नाही वसूल झाला सर या प्रकरणात. अंजली अमेडिया प्रकरणामध्ये आम्ही सिव्हिल कोर्टात आहे. आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल चे आमचा अंतिम निकाल येणार आहे. अमेडिया कंपनीच्या ज्या त्या आरोपी होत्या त्या अजूनही जेलमध्येच आहे. तेजवानी रोहित पवारला वाचवलं गेलं त्याच्यामध्ये. आपल्याकडून पार्थ पवारला वाचवलं गेलं. त्यांच्यावरती अटकेची कारवाई नाही झाली. त्यांना चौकशीला नाही बोलवलं. एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही त्यांना कसं बघताय? विधिमंडळात मी पूर्ण अहवाल पारदर्शीपणे सादर केला आहे. त्यामध्ये आमच्या रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे आम्ही पूर्ण कारवाई केली आहे. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये हेच लिहिलं आहे घेणारा आणि देणारा हा जेव्हा आमच्या रजिस्ट्रारकडे गेला ते दोघंच दोषी असतात आमच्या कायद्याने. आम्ही दोघांवरच एफ-आय-आर करतो. तिसऱ्यावर आम्ही एफ-आय-आर करू शकत नाही. पुढची पोलिसांची भूमिका असतं की त्या गुन्ह्यात कोण कोण दोषी आहे ते पोलीस पकडतात. आमच्या कायद्याने आम्ही 2 लोकांना आरोपी केलं त्यांना जेलमध्ये टाकला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं आमची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु यातनं काय झालं एक चांगलं झालं जर आमचा अहवाल बघितला असाल तर राज्यातल्या यानंतर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला कुणी हात लावू शकणार नाही असा एक चांगला आम्ही या ठिकाणी धडा घेतला या प्रकरणातनं. आणि आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी कोणी हडपू शकणार नाही याकरताचा जो आम्ही नियम तयार केलेला आहे यातनं खूप मोठी राज्याची एक दिशा ठरलेली आहे. आणि त्यामुळे याच्यातला खूप फायदा राज्य सरकारला होणार आहे. सिव्हिल कोर्टाचा निकाल झाल्यानंतर त्याची अंतिम कारवाई करू. कारण सिव्हिल कोर्टमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल करावं लागेल. आम्ही रजिस्ट्रेशन रद्द करण्याकरता गेलेलो आहे. सिव्हिल कोर्टाच्या निकालाची वाट बघायची. लवकर निकाल येणार नाही. तेजवानी जेलमध्येच आहे. जामीन मिळाला नाही. एका प्रकरणात जामीन मिळाला. 2 प्रकरणं आहेत. 2 प्रकरणं आहेत पण मुंडवा प्रकरणात नाही मिळाला. अमिडिया कंपनीचा विषय असा आहे आता तुमच्या आयजीआर कडे सुनावणी सुरू आहे. त्याच्यावर तारखा पडतात. जर तुमच्या सिव्हिल कोर्टात रजिस्ट्री रद्द झाली तर आपोआप तो दंड माफ होणार आहे. याच्यासाठी सगळी लांबण चालली. असं नाही. असा रजिस्ट्रेशन ऍक्ट नाही आहे. आम्हाला रजिस्ट्री कॅन्सल करावी लागतं कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड केलेला आहे. रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं आवश्यक आहे. आणि ते दंडाची कारवाई वेगळी आहे. ती वेगळी अपील आहे. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. ते लिगली आयजीआर करणार आहे. त्यामध्ये आपल्याला पुढची कारवाई बी कळवेल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का चर्चा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरावरती गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री अमित शहाची भेट घेतील असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांच्या सीबीआय चौकशी संदर्भात मागणी करतील. शक्ती कायद्या संदर्भात जो काही राहिलाय त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांनी कुठल्या विषयाकरता गेले मी तर सोलापूरला होतो. माझी चर्चा झाली नाही.
पण ते माहिती होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का? चर्चा होती 5 राज्याच्या निवडणुकानंतर हे दर वाढणार म्हणून, त्यात तथ्य आहे का? नाही, आता हे तर माझ्या अधिकार क्षेत्रात आज नाही आहे, कारण मी राज्याचा मंत्री आहे. पूर्ण होऊ द्या. अविनाश पाटलांचं जे प्रकरण आहे तर पुढे त्याच्यात आणखी कोणी काही आढळलं का? आम्ही पारदर्शीपणे अविनाश पाठक यांच्या सह्या आहे की नाही याच्याबद्दल फॉरेन्सिक तपासणी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की बीडचे प्रकरण आहे, नंदुरबारचे प्रकरण आहे, जे भूसंपादन घोटाळ्याचे प्रकरण आहे याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की तिथे प्रकरण शोधून काढलं, इतका मोठा गैरव्यवहार दूर केला. आणि कलेक्टरसारखा व्यक्ती जर असे या ठिकाणी भूसंपादनात भ्रष्टाचार करतील हे काही राज्याला मान्य नाही. आम्ही कडक कारवाई केली. यापूर्वी एवढी मोठी कारवाई कुठल्याही सरकारने केली नाही एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर, पण आम्ही या भूसंपादन प्रकरणात कारवाई केली. राज्यात तुम्हाला एक सांगतोय, आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना, सर्व जनतेला माझी विनंती आहे, भूसंपादन प्रकरणामध्ये कुणी गैरव्यवहार केला त्याचे गुन्हे दाखल होणार आहे. कुणी भूसंपादन प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, जनतेने गैरव्यवहार करू नये. कारण कधी कधी जनतेकडनं असं होतं की काल झाडं लावतात, झाडं दाखवतात, ती सर्वच जनता काही दोषी नाही आहे. पण 2-3 प्रकरणात असं झालं की शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी झाडं लावले, भूसंपादन होणार आहे म्हणून. काही व्यापाऱ्यांनी, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी आहे, शेतकरी नाही आहे, व्यापाऱ्यांनी जमीन 1 वर्षापूर्वी खरेदी केल्या, भूसंपादन होणार आहे माहीत झालं. काही अधिकाऱ्यांनी आमचा प्लान लीक केला. त्या प्लान लीक केल्यानंतर काही रजिस्ट्री वर्षभरात झालेल्या आहेत, त्याचाही शोध आम्ही घेतलेला आहे. भूसंपादनाच्या वर्षभरापूर्वी बॅन असतं खरेदी विक्रीला, तरी काही लोकांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे. आणि त्यामुळं भूसंपादनामध्ये पारदर्शकता आणण्याकरता राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी काम करणार आहे. पुरंदर विमानतळासंदर्भात जो हा मुद्दा मांडलाय की 1 वर्षापूर्वी त्यांनी झाडं लावली वगैरे, हाच प्रकार तिथे घडलाय. अनेक व्यापारी पुण्यातले, त्यातही आमचा शोध चालू आहे. 1 वर्षापूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांची काय परिस्थिती होती, गुगल मॅप आहे, MR आहे, सर्व आता शाश्वत आहे. त्याच्यावर आम्ही कुठलाही 1 रुपया जाणार नाही याची काळजी घेणार आहे. सरकारने 3 कोटी झाडं लावली होती, 33 कोटी. त्याचं काय स्टेटस आहे? खरं तर ऊन भरपूर वाढलंय, तापमान पुण्याचं 40च्या पुढे गेलं. बरं, त्याच्यामध्ये 300 कोटी झाडं लावण्याचा उद्देश आहे. सर एक वेगळा प्रश्न सर एक वेगळा प्रश्न मला वाटतं की ते पोलिसांना मला विचारावं लागेल. सर एक वेगळा प्रश्न, योगायोगानं आपण जगदीश भाऊंच्या घरी आहात. जगदीश भाऊंना विधानसभेच्या वेळी विधान परिषद मिळेल असं आश्वासन. आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी जगदीश मुळीकचा योग्य विचार करतील. ते आमच्या महत्त्वाचे नेते आहे, पुण्यामधले महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे, पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे, विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना फॉर्म भरता शेवटच्या वेळी थांबावं लागलं. त्यामुळे जगदीश मुळीकबद्दलची आमच्या मुख्यमंत्र्याची आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं काही जास्त प्रतीक्षा, मला वाटतं तो अधिकार मुख्यमंत्र्याचा, तरी मी आपल्या मनातल्या भावना ह्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला मी सांगेल.